आज ना मी रवा डोसा बनवायला घेतला. पावशेर रवा घेतलेला, बारीक सुजी घेतलेली होती, रवा म्हणण्याऐवजी बारीक सुजी घेतलेली पावशेर, आणि त्यामध्ये 1 कप दही आणि जितकं पाणी मावेल बॅटर रेडी करण्यासाठी तितकं पाणी ॲड करून बॅटर रेडी करून घेतलं, आणि मीठ आणि सोडा टाकून रेस्टला ठेवलेलं अर्ध्या तासासाठी. आता ही जी चटणी मी वाटत होते ना, ही चटणी आपण कशासोबत पण खाऊ शकतो, म्हणजे इडली, डोसा, उत्तप्पासोबत ही चटणी एकदम भन्नाट लागते. तर आता चटणी वाटायला आपण ना इथे फुटाणा घेतलेला, मी काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या, कोथिंबीर, जिरं, लसणाच्या पाकळ्या, सुकं खोबरं घेतलेलं, आणि वाटताना आपल्याला त्यामध्ये मीठ आणि थोडंसं 1 ते 2 चम्मच तेल ॲड करायचं. आता इथे मी दाखवलं नाही, पण मी तेल ॲड केलेलं, स्किप झालेलं ते थोडंसं, कसं काय माहिती. आणि थोडंसं पाणी टाकून ना आपल्याला एकदम पातळसर आणि बारीकसर ही चटणी वाटून घ्यायची. तर आता इथे ना अशा प्रकारे सगळे मी डोसे बनवून घेतलेले होते. इन्स्टंट डोसे म्हणतात. मुलांना जेव्हा खायची इच्छा होती ना, तेव्हा आपण झटपट बनवून देऊ शकतो. आता इथे तेलामध्ये मी मोहरी तडतडू दिल्या आणि चटणी मस्तपैकी परतून घेतलेली. अशा प्रकारे ना आता डोसा रेडी झालेला आहे आणि मुलांना दिलेला. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.